1 जुलै 2025 रोजीपासून आम्ही इथे धरणे आंदोलन देत आहोत। वेळोवेळी पाठपुरावा करून प्रशासनाला जाग आणण्यासाठी निवेदन दिले, ढोल बजाव आंदोलन केले, स्वाक्षऱ्या मोहीम घेतलेल्या आहेत, आमरण उपोषण केलेले आहेत। एवढा पाठपुरावा करूनही प्रशासन अजून जागे झालेलं नाही आहे। आज नेहमी बघताय आपण, रोज कोणी ना कोणी रेल्वेमधून पडून मृत्युमुखी पडत आहे। गेल्या महिन्यात जून 9 तारखेला रेल्वेमधून पडलेले लोकांमध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडले। ह्याचं कारण आहे दिव्यातून वाढती लोकसंख्या। ह्या लोकसंख्येच्या वाढत्यामुळे दिव्याचे ट्रेन जे लोकल आहे ते कमी पडत आहेत। तर आमची ही मागणी आहे की दिव्याचे छत्रपती शिवाजी महाराज लोकल लवकरात लवकर चालू करावी, जेणेकरून इथून जी वाढणारी प्रचंड जी गर्दी आहे ती त्या लोकलमध्ये एका लोकलमध्ये समावून जाईल आणि ते गर्दीचं प्रमाण कुठेतरी कमी होऊ शकतं। कमीत कमी दिव्यातून 3 ते 4 लोकल जर इथून दिव्याहून बनवून जर गेल्या तर दिव्याची जी म्हणजे चढणारी पब्लिक आहे ती कमी होईल आणि प्रवाशांचा जो प्रवास आहे तो सुखसोयीचा होईल। ह्या मागणीसाठी आम्ही वेळोवेळी पाठपुरावाही केलेला आहे। गेले 8 दिवस झाले आम्ही इथे धरणे आंदोलन देत आहोत। आज 8वा दिवस आहे। जोपर्यंत प्रशासन निर्णय देत नाही किंवा ठाम काही कुठलं आश्वासन देत नाही की रेल्वे चालू कधी होईल आणि किती काय तांत्रिक अडचणी किंवा काय आहे ह्याचं ते सविस्तर आम्हाला काही सांगत नाही, तोपर्यंत हे माझं धरणे आंदोलन आहे हे चालूच राहणार आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही कुठली माघार घेणार नाही आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।